दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल को सुप्रीम कोर्ट से जमानत मिल गई है। वे जेल से बाहर आ चुके हैं। हालांकि कोर्ट ने सीबीआई की गिरफ्तारी को वैध ठहराया और बेल की शर्तें तय की है। कोर्ट ने जमानत के लिए वही शर्तें लगाई है जो ईडी केस में बेल देते वक्त लगाई गई थी। दिल्ली के सीएम अरविंद केजरीवाल को सुप्रीम कोर्ट से जमानत मिलने के बाद उनके समर्थकों में खुशी की लहर दौड़ पड़ी। जहां दिल्ली में आप कार्यकर्ताओं ने जश्न मनाया, तो वहीं महाराष्ट्र के हिंगोली जिले में आप कार्यकर्ताओं की ओर से आतिशबाजी की गई और एक दूसरे का मुंह मीठा कर जश्न मनाया गया। इस मौके पर उन्होंने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि यह सत्य की जीत हुई। कहा, हिटलरशाही से लड़ने की ताकत सिर्फ आम आदमी पार्टी में है। इस दौरान जिला संगठन मंत्री एडवोकेट राजेंद्र अग्रवाल, नगर अध्यक्ष शेख फजल खलील, बालाजी देशमुख, उप जिला प्रमुख नागेश अन्ना, उप जिला प्रमुख खरजुली, हिंगोली तालुका अध्यक्ष लक्ष्मण मौजूद रहे। ते आम आदमी पार्टीचे नेते, मुख्यमंत्री दिल्ली विधानसभेचे आणि त्यांची जी आहे ते आमचे आदरणीय नेते आहेत। त्यांची आज जमानत झालेली आहे आणि आज जमानत होणे म्हणजे हा एक सत्याचा विजय आहे आणि त्याचा आनंद साजरा करत आहोत आम्ही हिंगोली जिल्ह्यातर्फे। आणि त्यामुळे आज आम्ही फटाके फोडून पेढे वाटून जे आहे ते आनंद व्यक्त करीत आहोत। त्यांच्या सुटण्यामुळे फक्त आम आदमी पार्टीलाच नाही तर देशाला एक संदेश गेलेला आहे की सत्याचा कधी ना कधी विजय होत असतो। त्यांना जे आहे बेकायदेशीरपणे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची जप्ती झालेली नसताना, 1 रुपया देखील त्यांच्याकडे सापडलेला नसताना बेकायदेशीरपणे त्यांना अटक केलं होतं। आणि आता आम्हाला जे आहे सुप्रीम कोर्टातर्फे न्याय मिळालेला आहे, संविधानाचा आज विजय झालेला आहे। म्हणून आजचा दिवस जो आहे आमच्या आम आदमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे। म्हणून आज आम्ही आनंदोत्सव साजरा करीत आहोत। आम्हाला त्याचा खूप आनंद आहे की आमचे नेते आज कोर्टामार्फत संविधानामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या त्या घटनेमुळे आज जे आहेत ते सुटलेले आहे। आमचे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांचे आज जामीन झालेली आहे आणि ती जामीन म्हणजे आज सत्याचा विजय झालेला आहे। आपण पाहू शकतो देशामध्ये कशा प्रकारे हिटलरशाही आणि हुकुमशाही चालू आहे आणि संविधानाचा गैरवापर करणं चालू आहे। आणि या संविधानाचा गैरवापर करून आमचे जे नेते आहेत अरविंदजी केजरीवाल यांना जवळपास 1 वर्षभर या हिटलरशाही सरकारने डांबून ठेवले होते जेलमध्ये। आणि ते या सरकारला डांबून ठेवण्याचे कारण एकच होते की 10 वर्षामध्ये आमच्या आम आदमी पार्टीने क्रांती घडवली आहे देशामध्ये आणि क्रांती घडवून लोकशाही आणि लोकाभिमुख सुशासन राबवून जनकल्याणकारी योजना राबवल्या आणि जनतेचं कल्याण केलं। आणि हे जनतेचं कल्याण या सरकारला बघवत नाही। त्यामुळे आमच्या अरविंदजी केजरीवाल यांनी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये 1 वर्षापासून डांबून ठेवलेलं आहे। तरी सुद्धा सत्याचा विजय झालेला आहे। आणि या सरकारला जरी वाटत असेल की आम्ही एका केजरीवालांना आम्ही डांबून ठेवलं, पण आम आदमी आज बी रस्त्यावर आहे आणि पूर्ण आम आदमीच्या पूर्ण कार्यकर्त्यांचा आज त्यांच्यासोबत सपोर्ट आहे आणि त्यांच्या सोबत आहे आज आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते। आम्ही जीवाचे रान करून आम आदमी पार्टीचे केजरीवाल साहेबांचे आम्ही सर्व हिंगोली जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे। आणि यापुढे सुद्धा आम्ही तन मन धनाने केजरीवाल साहेबांचे या जिल्ह्यामध्ये काम वाढवणार आहेत आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये जनसंपर्क वाढवून आम्ही आम आदमी पार्टीमध्ये जास्तीत जास्त जेवढी सदस्य नोंदणी असेल किंवा पुढील विधानसभा असतील 3ही विधानसभा आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये ताकदीनिशी लढणार आहे। एवढेच मी आपल्याला प्रसार माध्यमातून बोलतो। जय हिंद, जय भारत।